मस्त खमंग मुळ्याच्या शेंगाची भाजी आज आपण बनवली आहे। त्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग पावडर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कांदा परतला की 250 ग्रॅम मुळ्याच्या कवळ्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्या ह्यामध्ये टाकून 5 मिनिटे शेंगा तेलावर परतून घ्यायच्या। शेंगा छान भाजल्या की भाजी चवीला खमंग लागते। आता 1.5 चमचा मसाला तिखट, पाव चमचा हळद पूड, चवीप्रमाणे मीठ, 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालून मिक्स करायचे। भाजी शिजण्यासाठी अर्धा वाटी पाणी घालून त्यावर झाकण ठेवून भाजी मीडियम फ्लेमवर 5 मिनिटे शिजवून घ्यायची। चवीला एकदम मस्त भाजी होते। ह्या पद्धतीने ही भाजी नक्की करून खा। चपाती भाकरी यासोबत ही भाजी खूप मस्त लागते। रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।